करताना शर्मेनं मान खाली जावी अशा प्रकारची एक घटना आहे। एक शेतकरी स्वतःची जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकतो। 4 महिन्यापूर्वी कर्ज त्याला मंजूर होतं आणि 4 महिने झाल्यानंतर सुद्धा बँक अधिकारी लाच घेण्यासाठी मागणी करतो आणि ते कर्ज त्याच्या खात्यात वळती करत नाही किंवा खात्यामध्ये गोळा करत नाही आणि त्याला शेवटचा त्याची जी चिठ्ठी जी लिहिली त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये माणसाच्या कुठल्याही संवेदनशील असेल त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची ही चिठ्ठीतलं त्याचे शब्द आहेत। शेवट कुठलाच उपाय राहिला नाही, निरुपाय म्हणून हा अंतिम त्यांनी जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याचं या शेतकऱ्याच्या त्या सुसाईड नोटवरून दिसते आहे। अख्खं कुटुंब आता ओढ्यावर पडलेलं आहे आणि ही सगळी घटना झाली त्या नालायक बँक अधिकाऱ्याच्या लाचखोरीपणामुळे झाली हे आता सिद्ध झालं। त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं, त्याच्यावर एफआयआर दाखल करणं आणि त्याला सेवेतून त्याला निलंबित करणं ही तर मागणी आम्ही रेटून धरणारच आहोत। त्याच्यावर गुन्हा दाखल करायला आम्ही लावू कोणत्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट आहे। पण हे दुर्दैव आहे की गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 10 वर्ष 9 वर्षामध्ये शेतकऱ्याला 2013 मध्ये जो सोयाबीनचा दर होता तो आता मिळतोय। कसं जगेल शेतकरी? दुष्काळाची परिस्थिती आहे, अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट आणि या सगळ्यामधून शेतीला सावरताना यावेळेस आपण बघितलं की पाणी टंचाई, जनावरांना चारा नाही, छावण्याला जनावरांना पिण्याचं पाणी नाही, माणसाला पिण्याचं पाणी नाही, की भयावह परिस्थिती महाराष्ट्रात आहे, विशेष करून मराठवाड्यात आहे। आणि हा शेतकरी ज्यावेळेस शेतकरी स्वाभिमानी असतो, या देशामध्ये करोडोचं कर्ज बुडवणारे ते सन्मानानं राज्यकर्त्यांच्या बाजूला बसतात, पण शेतकऱ्यांचा एक हप्ता थकला कर्जाचा की त्याला मात्र या बँकावाले जो तगादा लावतात किंवा त्याला त्रास देतात। मुळात ही घटना जी घडली एकूण ही मन हेलावणारी घटना आणि हृदय पिळवणारी घटना अशी आहे। मी आपल्याला सांगतो हे प्रकरण आम्ही हातात घेतलेलं आहे। तळीस जाईपर्यंत या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करू आणि त्या शेतकऱ्याला पूर्णतः त्याच्या कुटुंबाला कशी मदत होईल, हे कर्ज कसं त्याचं माफ होईल, त्याला बाकी मदत कशी होईल आणि जे दोषी आहेत बँक अधिकारी आणि तो एजंट जो मध्यस्थी करतोय पैसे घेण्यासाठी त्या सगळ्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पाडतो। जसं तुम्ही सुसाईड नोट आहे पण कोणीतरी तक्रार दिली पाहिजे कुटुंबातील व्यक्तीने की काल आज आता त्यांचे रक्षा सेवाचं काम झालंय 3रा दिवस, आज तक्रार गेली की लगेच त्याच्यावर कारवाईसाठी आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू। पोलिसांना पण सांगितलंय, मी त्यांच्या पोलीस अधीक्षकांनाही सांगेल, त्यांच्या वरिष्ठांनाही सांगेल, हे काही प्रकरण कोणीही मायचाला लाथा दाबू शकणार नाही आणि त्या अधिकाऱ्याला वाचवू शकणार नाही।